विश्वातील हा संपूर्ण वारा ऑक्सिजन मी माझ्या शरीरामध्ये घेतो. परम शांती मला प्राप्त झाली. नुसतं शांतता. दिवसभर मी धावपळ करत फिरतो, आरडतो, ओरडतो, इतर कोणाला त्रास देतो, परंतु आता मी काहीच करत नाही. मी शांत झालो. हा सरळ ठेवा. एकदम शांत झालो. डोळे बंद आहेत. हळूहळू ओठांपर्यंत ना डोळे. मला माझ्या शरीराच्या केसांची सुद्धा जाणीव होती. सगळं शरीर शांत झालंय. मला पशु पक्ष्यांचे हे आवाज येत आहेत आणि हे आवाज मी कधी ऐकले नव्हते. किती सुंदर आहे. मोबाईलच्या गेम मध्येच मी माझा वेळ घालवला, परंतु ह्या निसर्गाचा सुंदर आवाज मी कधी ऐकला नाही. आता दुरून पशु पक्ष्यांचे येणारे आवाज निवांत ऐका. वा, किती हे सुंदर आवाज आहे. या सृष्टीमध्ये किती, ह्या निसर्गामध्ये किती 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 संगीत भरून गेलंय. येणारा वारा माझ्या अंगाला स्पर्श करतोय, त्याचा किती आनंद वाटतोय. वा, आनंदच आनंद आहे. सगळं शरीर शांत झालंय माझं. सगळी चंचलता, वेदना, रडकेपणा शांत होत चाललोय मी. पूर्ण शांत. दिवसभरासाठी लागणारी सर्व ऊर्जा मी आता भरून घेणार आहे. ज्या आईवडिलांनी मला मोठं केलंय त्या आईवडिलांना मी धन्यवाद देतोय मनातल्या मनात. ज्या गुरुजनांनी मला शिकवलंय त्यांना मी धन्यवाद देतोय. मी कुणालाही त्रास देणार नाही, सगळ्यांसोबत प्रेमाने वागेल. अरे किती हा आनंद. सर्व शरीर शांत होतंय. केवळ शांती, परम शांती. त्या शांतीची अनुभूती आपण एक 5 मिनिटं घेऊया. आता मी हे बोलणार नाही. दूरवरचे लांबचे आवाज येत आहे. वाऱ्याची सुद्धा जाणीव मला होते. मला स्वतःचे श्वासोश्वास सुद्धा ऐकायला येत आहे. मला माझ्या हृदयाच्या संवेदना, स्पंदन, धडधड सुद्धा ऐकायला येते. मी शांत झालोय. आता कोणीच उरलं नाही. मी फक्त एकटा उरलोय. मी एकटा सगळ्या विश्वाला व्यापून आहे. काल शुकदेवाची कथा आपण ऐकली की शुकदेवाला आवाज वडिलांनी दिल्यानंतर झाडं ओ म्हटले होते. असं या सगळ्या सृष्टीशी मी एकरच झालोय. झाडांमध्ये मीच आहे, पक्ष्यांमध्ये सुद्धा मीच आहे. फक्त मीच मी आहे. मला काम करायचंय म्हणून परत एकदा मी देहावर येतोय. आता पायाची जाणीव करून घ्या. कमरेपर्यंत जाणीव, सगळ्या देहाची जाणीव. ध्यानाद्वारे मी दूर गेलो होतो. परत एकदा हळूहळू मी देहावर येतोय. हळू डोळे उघडायचे, हळू सगळ्यांनी उघडा डोळे.
आरामशीर उठायचं आहे. वा, बोलायचं नाही. आता दोन्ही हात एकमेकावर घासायचे. घासा घासा. आणि ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये घेण्यासाठी तोंडावरती फिरवायचे. अरे झोपलेत का बरेच जण? उठा आता. रात्री 12 वाजेपर्यंत गोंधळ करणारे पोरं कुठं? आणि 10 मिनिटांमध्ये किती निरोप शांतता. आता आपणच अनुभव घ्यायचा की रात्रीच्या गोंधळामध्ये जास्त आनंद होता, या शवासनामध्ये आनंद होता. शवास आता सगळ्यांनी डोळे लावायचे.